नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण दिवाळीसाठी खास अजिबात तेलकट न होणारी पोकळ, हलकी फुलकी आणि तितकीच खमंग आणि खुसखुशीत चकली कशी करायची ते बघणार आहोत। आपण जर वर्किंग वुमेन असाल आणि दिवाळीच्या कामाची लगबग असेल तर मग अशा वेळेला भाजणी करण्यात वेळ का घालवायचा। झटपट घरातीलच काही पीठ वापरून अतिशय पौष्टिक आणि चवदार अशी चकली आपण करू शकतो। मग आज आपण मल्टी मिलेट आणि मल्टीग्रेन अशा पिठाची अतिशय पौष्टिक अशी चकली करणार आहोत। तर काय हरकत आहे अशी पौष्टिक चकली करायला। आणि विशेष म्हणजे 2 किलोच्या अगदी परफेक्ट प्रमाणात आपण चकली करणार आहोत। सुरुवात करूया। तर आता इथे मी घरातील एका रेग्युलर मध्यम वाटीचं प्रमाण इथे घेतलेलं आहे। तर आता सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये आपण ही सर्व पिठे एकत्रित करूया। तर आता मी 1 वाटी असं नाचणीचं पीठ घेतलंय, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर 2 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेणार आहे। तर आता 1 वाटी टाकली, आणखीन 1 वाटी। तर आता हे झाले आपले मल्टी मिलेट असे पीठ तयार। तर आता 4 वाट्या मी इथे मल्टीग्रेन पीठ घेतलंय। हे मी घरीच तयार केलेलं आहे। यामध्ये उडीद डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, त्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत, हॉर्स सीड्स घेतलेले आहेत, किंवा आपल्या घरात जे उपलब्ध आहेत इतर धान्य घेऊन अशा प्रकारे आपण पीठ तयार करू शकता। किंवा बाजारामध्ये रेडीमेड मल्टीग्रेन पीठसुद्धा मिळतं, ते सुद्धा आपण घेऊ शकता। तर आता इथे मल्टी मिलेट आणि मल्टीग्रेन असे सगळ्या प्रकारची पिठं एकत्रित तयार केली आहे। तर आता ही एकूण टोटल 8 वाटी इथं असं याचं प्रमाण तयार झालेलं आहे। तर आता या 8 वाटीमध्ये आपली 2 किलो अशी परफेक्ट चकली इथे तयार होणार आहे। तर आता गॅसवर पातेलं ठेवलंय आणि आपण ज्या वाटीनं पिठं मोजून घेतले त्याच वाटीने आपण आता इथे पाणी यामध्ये मोजून घालणार आहोत। तर आता 8 वाटी पिठासाठी आपण 8 वाटीच इथं पाणी घेणार आहोत। आता हे पाणी आपण गरम करायला ठेवू, झाकण ठेवूया, म्हणजे याला लवकर पाण्याला उकळी येईल। तर आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली। यामध्ये आपण 1 चमचा हळद घातली, 1 छोटा चमचा हिंग घातले, 2 टीस्पून धने पावडर घातली, 1 टीस्पून जिरे पावडर घातली। त्यानंतर आपण इथे 3 टीस्पून इथे मी लाल तिखट घेतलंय। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे घ्या। 1 टेबलस्पून ओवा घातलाय, 3 टेबलस्पून पांढरे तीळ घातलेत, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि 3 टेबलस्पून इथे मी तेल घातलंय। तर आता हे सगळं जिन्नस आता आपण या पाण्यामध्ये घातले आणि छान उकळी आली। आता आपण जे पीठ तयार करून घेतले ते आता यामध्ये थोडे थोडे घालायचे, एकाच वेळेला घालायचे नाही, म्हणजे आपल्याला हलवण्यासाठी कठीण जाईल। तर आता लाटण्याच्या साह्याने मध्ये मध्ये थोडं थोडं 2-2 चमचे पीठ घालून मी यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ जर आपण यामध्ये मिक्स केलं तर आपल्याला ढवळायला सोपं जातं आणि अगदीच गुठळ्या मोडल्याच पाहिजेत अशी काही गरज नाही। बस फक्त आपल्याला या पाण्यामध्ये हे पूर्णपणे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे, कारण आपण याला नंतर छान असं हाताने चुरून घेणारच आहोत। तर अशा पद्धतीने आपण उकड याची काढून घेत आहोत। तर याला अजिबात वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 5 मिनिटात आपलं हे सगळं प्रक्रिया तयार होते। आणि इथे तुम्हाला सांगायचं आहे किंवा जर आपल्याकडे मल्टीग्रेन पिठं किंवा मल्टी मिलेट पिठं जर नसेल तर यापैकी कुठलंही एखादं पीठ जरी आपल्याकडे असेल तर आपण अशाच पद्धतीने खुसखुशीत चकली तयार करू शकता। फक्त प्रमाण सांगितलेलं वाटीप्रमाणेच प्रमाण घ्या आणि पाणीसुद्धा त्याच प्रमाणात घ्या। तर आता इथे बघू शकता, आता सगळं पीठ इथं छान असं ओलसर झालं आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे सगळं आपण लाटण्याला लागलेलं पीठसुद्धा काढून घेऊ आणि याला झाकून ठेवू आणि पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण याला अशाच पद्धतीने झाकून घेऊ। म्हणजे काय होतं, हे वाफेमध्ये पीठ चांगलं असं वाफवलं जातं आणि याला छान असा चिकटपणा येतो। तर आता या पिठाचं तापमान नॉर्मल झालेलं आहे आणि आता मोठ्या परातीमध्ये आता हे सगळं पीठ आपण काढून घेऊ। तर आता सर्वप्रथम आपण हाताच्या साह्याने हे सगळं असं चुरून घेऊ आणि एकजीव करून घेऊ, म्हणजे आपल्याला यामध्ये पाण्याचं जर प्रमाण वाढवायचं जर असलं तर आपल्याला त्याचा अंदाज येतो। तर आता इथे बघू शकता पाणी थोडंसं आपल्याला लागणार आहे। तर आता इथे मी थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करते
आणि याचा आपल्याला असा छान असा मऊसर असा उंडा मळून घ्यायचा आहे. तर अगदी पातळ तर अजिबात नको आणि खूप घट्टही नको. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने घट्टच परंतु मऊसर असा आपला इथे चकलीचा उंडा तयार झाला आहे. म्हणजे आपल्याला चकल्या करायला सोयीचं होतं, हात दुखत नाही. तर आता इथे आपलं पीठ तयार झालं आहे. आता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये चकलीची मी चाळणी लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे स्टीलचा किंवा पितळेचा किंवा कुठल्याही पद्धतीचा प्लास्टिकचा किंवा लाकडी जर कधी चकलीचा साचा असेल तर तो आपण घेऊ शकता. तर आता सगळ्या साच्याला मी आतून असं तेल लावून घेतलं आहे, चाळणीलासुद्धा लावलं आहे आणि त्याच्या वरच्या भागालासुद्धा तेल लावून घेतलं आहे. आणि आता आपण जो उंडा तयार करून घेतला आहे तर तो आता हाताने आपण थोडासा चुरून घेऊ आणि याला शक्य तितका मऊ करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपले चकली छान अशी काटेरी आणि करायलासुद्धा तितकी सोपी होते. तर आता अशा पद्धतीने सर्व पीठ मी आता यामध्ये घट्ट असं दाबून भरलेलं आहे आणि वरतून आता याला आपण झाकण लावून घेऊ आणि चकल्या करायला सुरुवात करूया. तर आता चकली तळण्यासाठी मी इथे एका बाजूला बर्नरवर तेल कढईमध्ये तापवायला ठेवलेलं आहे. कारण आपल्या चकल्या तयार होईपर्यंत तेलसुद्धा तापलं जातं आणि आपला वेळसुद्धा वाया जात नाही. तर आता आपण बघू शकता इथं अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपण चकली तयार करून घेत आहोत. तर मस्त अशी काटेरी अशी आपली चकली इथे तयार होत आहे. तर मी घेतलेलं हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. 4 वाटी किंवा 8 वाटी पिठासाठी आपण 8 वाटीच पाण्याचं प्रमाण ठेवा. आवश्यकता वाटली तरच आपण थोडंसं पाण्याचा वापर वरतून करू शकता. परंतु इथे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला चकली करताना त्याचं पीठ असं घट्ट आणि मऊसरच असायला पाहिजे. अन्यथा पातळ जर आपलं पीठ झालं तर चकली आपली खुसखुशीत होत नाही आणि तेलसुद्धा पिऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला 3-3.5 वेड्याची किंवा आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये चकलीचे वेढे देत आपल्याला अशा पद्धतीने चकली तयार करून घ्यायची आहे. तर आता एकाच वेळेला खूप साऱ्या चकल्या करायच्या नाही. जेवढ्या आपल्या कढईमध्ये अगदी मोकळ्या सुटसुटीत अशा तळायला चकल्या बसतील तितक्याच चकल्या आपण इथे करून घ्यायच्या आहेत. तर आता अशा पद्धतीने मी इथे 8 चकल्या करून घेतल्या आणि कढईमध्ये आता एकीकडे तेलसुद्धा तापलं आहे. आता सर्वप्रथम तेल तापलं आहे की नाही बघायचं आहे. तर पिठाचा छोटासा गोळा टाकायचा आहे आणि पटकन जर वरती आला तर आपलं तेल अगदी परफेक्ट तापलं आहे असं आपण समजायचं. गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे आणि आता ह्या चकल्या आपण यामध्ये टाकून घेऊ. तर चकली टाकताना अगदी ओव्हरलॅप किंवा एकावर एक होईल अशी टाकायच्या नाही. अगदी सुटसुटीत त्याला तळायला छान असं 2 चकलीमध्ये अंतर राहील अशा पद्धतीने आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहे. तर आता चकली टाकल्यानंतर इथे याला अजिबात हलवायचं नाही. जोपर्यंत चकली तळताना बुडबुडे वरचे शांत होत नाही तोपर्यंत ही चकली उलटून टाकायची नाही. तर ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. आता आपण बघू शकता इथे बुडबुडेसुद्धा कमी झाले आणि आता आपण हे चकलीची साईड बदलून घेऊया. तर चकली तळत असताना जर आपण एका वेळेला कढईच्या आकारमानापेक्षा जर जास्त चकल्या टाकल्या तर त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे डाऊन होतं आणि आपली चकली तेल पिऊ शकते. तर अशा वेळेला आपल्या चकल्या तेलकट होतात. तर ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे. आणि चकली तळत असताना तेलाचं टेम्परेचर हे जास्त असावं म्हणजे आपले गॅसची फ्लेम ही मोठी असावी आणि मोठ्याच फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि मध्ये याला हलवायचं नाही म्हणजे आपली चकली मऊ पडणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपली चकली अजिबात बिघडणार नाही. तर आता आपण बघू शकता मस्त असा सोनेरी लालसर रंग आला आहे. जर आपल्याला खूप असा लालसर रंग पाहिजे असेल किंवा जास्त खमंग आणि कुरकुरीत बनवायचे असेल तर थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळू शकता. परंतु अशा पद्धतीचा म्हणजे गोल्डन ब्राऊन रंगाची चकलीच मी इथे अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे. तर आता आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे चकली जेव्हा आपण कढईच्या बाहेर काढतो तर आपण थोडंसं हाताने असं प्रेस करून बघावं. जर ती दबली जात असेल तर त्याला अजून थोडा वेळ तळण्याची आवश्यकता आहे असं समजावं. परंतु आता इथे मी अगदी सगळ्या चकल्या इथे छान अशा तळून घेतल्या आहे.
तर आपण बघू शकता मस्त अजिबात न बिघडता काटेरी एकसारख्या आकाराच्या आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर आपण ह्या सगळ्या चकल्या तळून घेतल्या। तर अगदी परफेक्ट आपल्या दाखवलेल्या प्रमाणात 2 किलो अशी चकली तयार झाली आहे। तर बघितलं आपण मस्त काटेरी खुसखुशीत आणि हलकी फुलकी अगदी पोकळ की त्याला असे छान असं छिद्र आरपार पडतंय, त्यामुळे आपली चकली यावरूनच लक्षात येते की किती खुसखुशीत अशी तयार झाली आहे। तर अशी ही चकली हवाबंद डब्यात जर आपण भरून ठेवली तर महिनाभर सुद्धा ही चकली अजिबात मऊ पडत नाही, अतिशय खुसखुशीत आणि तितकीच चवदार कायम राहते। मग या दिवाळीला चकलीची भाजणीत वेळ न घालवता पौष्टिक तृणधान्य पीठ आणि मिश्र धान्य पीठाची चकली नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि रुपालीज फूड कल्चर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।